जय महाराष्ट्र. आज जे महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याचा मूळ मुद्दा अजूनसुद्धा महाराष्ट्राच्या लोकांनी लक्षात घेतलेला नाही. आम्ही फक्त म्हणणार गद्दार एवढंच माहिती आहे आम्हाला. ह्याच्या पुढचं राजकारण तुम्ही लक्षात घ्या. या BJP पार्टीनं, भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस ह्याने जो खेळ लावलेला आहे महाराष्ट्रात, येणाऱ्या दिवसात जगणं तुमचं मुश्किल होणार. त्याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्गदर्शनामधून मी तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा, रविराज साबळे हा माणूस शेतकऱ्यांच्या विषयी बोलणारा, तो कुणाविषयी बोलतोय तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी तो प्रश्न विचारतो. कुणाला? सत्तेत बसलेल्या लोकांना. देवेंद्र फडणवीस काय म्हणतो, हे प्रश्न तुम्ही विरोधी पक्षाला का विचारत नाही? तर झक मारायला तू खुर्चीवर बसला का? हा फडणवीसला मला पहिला प्रश्न आहे. जो सत्तेत बसतो त्याला प्रश्न विचारले जातात, जो विरोध पक्षामध्ये बसलेला आहे तोही सत्तेत बसलेल्या सरकारलाच प्रश्न करणार. रविराज साबळेने काय गलत विचारलं? 10 वेळा त्याला नोटीस दिली गेली. कोणत्या आधारे देता तुम्ही नोटीस? ह्या प्रश्नांची उत्तरं जर सत्तेत बसलेला फडणवीस देत नाही आहे तर त्यानं खुर्ची खाली करायची आणि घरी बसायचं. त्याची गरज नाही महाराष्ट्राला. नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि ग्रामीण विस्तारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तोडून टाकतो. एवढा माज आला त्याला, कुठून आला? राहिला दुसरा विषय. मूळ मुद्द्याचा विषय हा आहे की ज्या शिवसेनेच्या 6 आमदारांनी आम्हाला निधी भेटत नाही म्हणून आम्ही शिंदे गटामध्ये जाणार, हा त्यांनी निर्धार केला. तर मला महाराष्ट्राच्या जनतेला एकच सांगायचं आहे, आणि जो गव्हर्नमेंटचा डेटा आहे, जिथून निधी पास होतो तिथून आलेला 2 वर्षाचा डेटा मी तुम्हाला आज उघडपणे सांगतो. त्याची लिस्ट आहे माझ्याकडं, आणि जर मी खोटा असेल तर माझ्यावर जी काय कारवाई करायची ती करा. पहिलं नाव आता तुम्हाला सांगतो, भाऊसाहेब वाघचौरे. एकूण मंजूर निधी त्यांना झालेला आहे 14.7 कोटी रुपये. 2 वर्षाचा डेटा आहे, मी जास्त काही सांगत नाही तुम्हाला. त्याच्यामधून त्यांनी खर्च केले किती खर्च केले लक्षात घ्या तुम्ही. आकडेवारी तुम्ही लक्षात घ्या. 71 लाख रुपये, म्हणजे 4.9% त्यांनी फक्त निधी 2 वर्षात 71 लाख रुपये खाली खर्च केले. आता त्यांनी कामाचा रेग्युलेशन किती दिलं, किती काम करायचे, तर 135 कामासाठी 14.7 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला. त्यांच्या खात्यामध्ये तो निधी आला. आता त्याच्यामध्ये त्यांनी कामं केली किती? फक्त 2. बरोबर? बाकीचा निधी गेला कुठं हे कोण विचारणार? तर आम्ही विचारू शकत नाही. हा असा तुमचा भ्रम आहे. दुसरा, संजय जाधव. मंजूर निधी किती आहे?
14.07 कोटी. लक्षात घ्या रकमा किती आहेत. आणि ह्यांनी नैतिकता दाखवली कुठं, की आम्हाला ठाकरे सेनेमधून असताना, आम्ही खासदार असताना आम्हाला निधी प्राप्त होत नव्हता. हा निधी तुमच्या बापाच्या घरून आला का हो हरामखोरा? संजय जाधव 14.07 कोटी रुपये त्याच्या बापाच्या घरातून नाही आलेत. सरकारचे बी नाही आहेत. महाराष्ट्रातल्या आम जनतेच्या टॅक्स पेयरमधून गेलेला पैसा आहे. त्यानं खर्च किती केले? 3.78 कोटी, म्हणजे सर्वसाधारणपणे 4.25 कोटी रुपये त्यानं खर्च केले. 25% आसपास खर्च केले त्यानं कामं किती सांगितली होती? मी 56 कामासाठी हा निधी घेतलेला आहे. कामं किती केली? 25. मग तुमच्या बापाच्या घरात घालायला पैसा घेतला होता का तुम्ही? 56 कामं का पूर्ण केली नाहीत? तिसरा माणूस नागेश पाटील अष्टीकर, उदयाचा महामेरू, नालायक माणूस. निधी भेटत नाही. 19 कोटी निधी 2 वर्षात त्याला भेटलेला आहे. किती? 2 वर्षात 19 कोटी. 19 कोटी रक्कम किती असते तुम्हाला माहिती आहे का हो भाऊ? खर्च किती केले त्याने? 5.06 कोटी रुपये खर्च केले. कामाचा ब्यौरा होता 76 कामं त्यानं करायला पाहिजे होते. हा 76 कामाचा पैसा आहे. कामं किती केली? 28. बाकीचे पैसे त्याच्या बापाच्या घरात गेले. कुणी विचारायचं पैसा कुठं गेला? हे आम्हाला विचारण्याचा अधिकार नाही आहे. चला पुढचा माणूस. हा तर लय साजूक तुपातला, संजय दिना पाटील. लाज लज्जा शरम सगळं सोडून दिलेलं आहे ना. निधी झाला मंजूर किती? आता डोक्यात किडं पडतील राव तुमच्या महाराष्ट्राच्या जनतेला. हे कधी कळणार मला काहीच समजत नाही आहे. फक्त बेवकुफीसारखे आम्ही टॅक्सच भरायचं त्यांना. आणि आमचे शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी हा देवेंद्र फडणवीस नालायक माणूस सांगतो की हे कागद आणा, ते कागद आणा. तुमच्या घरात बाईक असले तर तुम्हाला निधी पास होणार नाही, तुमचं कर्ज माफी होणार नाही. म्हणजे हे ज्या बापाच्या घरातनं देतो असं झालं. हा कमवतो आमच्यावरून आणि आम्हाला कर्जमाफी देत नाही. आता इथं निधी वाटण्याचा घोटाळा बघा तुम्ही. हा अष्टीकर नागेश पाटील, संजय दिना पाटील, यानं निधी घेतलेला 14.7 कोटी रुपये. खर्च किती केला आहे ना? 2 वर्षात 15 लाख रुपये. कुठं केला काही माहिती नाही, कारण ह्यानं एक बी काम केलेलं नाही. ह्याच्या कामाचा ब्यौरा होता 40 कामं पूर्ण करायची, पण एक बी काम ह्यानं केलं नाही. तर हे 15 लाख रुपये त्यानं कुणाच्या घशात गाठले आणि बाकीचा पैसा कुठं गेला कोण विचारणार? त्याच्या पुढचं नाव तुम्हाला सांगतो, संजय देशमुख. संजय देशमुख 18.06 कोटी रुपये निधी प्राप्त करून घेतला 2 वर्षात. आता ही रक्कम किती होते हे तुम्ही अंदाज लावा. खर्च केलेला ह्याचा निधी आहे 1.42 कोटी, म्हणजे 1.42 लाख रुपये त्यानं खर्च केले. कामाचा ब्यौरा किती आहे? किती कामं पूर्ण होणार होते? 14.6 कोटी ही रक्कम 106 कामासाठी घेतलेली होती. त्यानं कामं 2 वर्षात केली किती? 7.
99 कामं कुठं गेली? गाढवाच्या पुढं तुम्ही समजा. सगळ्यात महत्त्वाचा महामेरू महाराष्ट्राचा, स्वतःला राजकारणामध्ये आपल्या जाती धर्माबद्दल असणारा हा खानदानी व्यक्ती मानतो. तो सांगतो की आम्ही या खानदानातून येतो, तो निंबाळकर ओम राजे. हा ओम राजे निंबाळकर म्हणण्यापेक्षा त्याला निकम्मा राजे म्हणा तुम्ही. ते राजे म्हणणं बी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा कलंक आहे. तो तुम्ही त्याला डोक्या घेऊन नाचला नालायकाला. सांगतो की आम्हाला निधी भेटला नाही, ठाकरे गटात असताना आम्हाला निधी भेटत नव्हता. ह्याचा निधी किती आहे तुम्हाला माहिती आहे का भाऊ? 18.5 कोटी रुपये. विचार करा, 18.5 कोटी रुपये. आज जर ह्या 6 लोकांच्या निधीची टोटल जर मारली तर विदर्भामध्ये ज्या जागेवर पाण्याची कमतरता आहे तिथं 1000 पाण्याचे कुवे खोदले जातील, विहिरी खोदल्या जातील. आणि विदर्भ आणि घाटमाता विटा मायनिकल डोन जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं पाणीमय महाराष्ट्र होईल. एवढा निधी ह्या 6 लोकांनी खाऊन बसलेला आहे. आता ह्या ओम राजे निंबाळकराची तुम्ही कहाणी ऐका. 18.5 कोटी याला निधी प्राप्त झाला आणि ह्या नालायकानं 2 कोटी बी खर्च केले नाहीत. 1.97 म्हणजे 1,97,00,000 रुपये त्यानं खर्च केले. 130 कामासाठी येणे एवढा पैसा उचलला, जनतेचा पैसा. हो, हे काही त्या फडणवीसाच्या घरातून आलेलं नाही आहे किंवा त्याच्यात ती रीळ बनवणारी आहे ना तिचा पैसा नाही आहे. 130 कामासाठी पैसा त्याने घेतला. कामं किती पूर्ण केली 2 वर्षात? 21. विचार करा, महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न मी आज तुम्हाला उघड करून दाखवतो. आणि ही माझी रिपोर्ट नाही, मंत्रालयाची रिपोर्ट आहे. एवढा पैसा गेला कुठं? आणि आज हे शिंदे गटामध्ये गेलेत तर हा नरेंद्र मोदी एकेकाळी म्हणलेला होता की भ्रष्टाचारी माझ्या बाजूला सुद्धा उभा राहून माझी गरमी सहन करू शकत नाही. मग हे सगळे भ्रष्टाचारी त्याच्यात गेलेले, हे उरलेले पैसे गेले कुणाच्या घरात? हा कोणी प्रश्न विचारायचा? ईडी, सीबीआय आणि हमारे देश की न्यायपालिका, मी यांना प्रश्न विचारतो. विकले गेलेली न्यायपालिका, विकले गेलेली ईडी, विकले गेलेली सीबीआय आणि विकली गेलेली आपले ज्या बी संस्था आहेत त्या, यांचा तुम्ही पूर्णपणे पारदर्शकपणे त्याचा निकाल येईल का आणि हिची पडताळणी होईल का? हा मला प्रश्न न्यायपालिकेला विचारायचा आहे. ह्या बाकीचे खाल्लेले पैसे कुणी खाल्ले आणि कुणी किती खाल्ले ह्याची पारदर्शिका कुठं भेटेल आम्हाला? हे तुम्ही सांगायचं. हे न्यायपालिकेचं काम आहे. आज एक शेतकरी जर त्याच्या खात्यामध्ये लाख रुपये आले तर इन्कम टॅक्स अधिकारी त्याच्या घरी जातात. आजचे इन्कम टॅक्स अधिकारी जर तुम्ही इमानदारीचं आईचं दूध पेलेलं असाल तर ह्याचा तुम्ही पूर्णपणे पडताळा करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही हा सगळं काही खुलासा केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची कारवाई शिंदेवर व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे, त्याचा मुलगा श्रीकांत शिंदे एवढे पैसे मंजूर करून घेतले, 2-2 कोटी रुपये बी खर्च केले नाहीत. बाकीचे पैसे हे नालायकाने खाल्ले. कुणाचे खाल्ले? जनतेचा पैसा आहे.
ह्या पैशाची विल्हेवाट लागली पाहिजे की फक्त गद्दारी म्हणून चालणार नाही आहे. ह्याचा निकाल लागला पाहिजे. निधी प्राप्त होत नाही तुम्हाला. 15-15 कोटी रुपये 2 वर्षाचा निधी कमी पडतो. तुम्ही नालायकाओ 5 कोटी बी खर्च केले नाहीत जनतेसाठी आणि स्वतःच्या बायका पोरांच्या उजवणीसाठी तुम्ही पैसे खर्च करता. जनतेचं लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. हे हरामखोर सरकार आहे. एवढा माज कुठून येतो यांना? जोपर्यंत हा नालायक देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत महाराष्ट्राचं कधीच चांगलं होणार नाही. हे मी लिहून तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ह्याचा निकाल मी न्यायपालिकेला विचारणार.